महाराज की बोला धर्म रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ हर हर. खरं म्हणजे माझे लहान भाऊ सलीलजी, याचा आवाज येतोय? ठीक. लहान भाऊ सलीलजी यांनी कमी वेळात, मी नागपूरला येणार होतो, प्रत्येक वेळा ते मला म्हणतात की तुम्ही नागपूरला येता पण मला सांगत नाही, आणि शेवटी मी फोन केले मी येतोय, मला फक्त 2 तास आहेत. ते मला मुझ पर छोड़ दो असं ते मला माझ्यावर तुम्ही सोडून द्या. आणि खरं म्हणजे हे खरं तुमचं प्रेम आहे माझ्यावरती, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. मी सलील यांना खरंच, आम्ही एकमेकांना 20 वर्षांपासून ओळखतो आणि मला त्यांनी मोठ्या भावासारखं प्रेम दिलं, मी त्यांना माझ्या लहान भावासारखं प्रेम दिलं. माझ्यासाठी सलील आणि धीरज एकसारखेच आहेत. खरं म्हणजे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरती चित्रपट काढावा ही माझी फार वर्षांपासूनची इच्छा होती. तब्बल 10 वर्ष याच्यावरती सातत्याने मेहनत केली, परंतु काही कारणास्तव होत आलं नाही. 2016ला झालं नाही, 2019ला परत एकदा सुरुवात केली, कोविड आला, परत ते पुढे रखडलं, नंतर 2023ला सुरुवात झाली आणि आज 2026 1 मे रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर, देशभर आणि जगभर प्रदर्शित झाला. महाराष्ट्राने एवढं प्रेम दाखवलं या चित्रपटावरती, एवढे म्हणजे होते नव्हते सगळे रेकॉर्ड्स ब्रेक केले, त्याबद्दल मी खरंच मराठी प्रेक्षकांचा अत्यंत आभारी आहे. आणि त्याचबरोबर हा चित्रपट हिंदीत सुद्धा प्रदर्शित झाला, तर हिंदी भाषिक प्रेक्षकांचा सुद्धा मी अत्यंत आभारी आहे. कारण जसं सलीलजी म्हणाले की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आधारस्थान नाही आहे, तर ते खरं म्हणजे आराध्य दैवत हे संपूर्ण हिंदुस्थानाचे आहे. आणि त्याच्या पलीकडे जगात सुद्धा त्यांच्याविषयी, त्यांच्या गणिमिकाविषयी इतर देशातले मिलिटरी सुद्धा त्यांचा अभ्यास करून तिथल्या मिलिटरीला शिकवतात. तर आपल्या राजाचं जे शौर्य आहे, जे कर्तृत्व आहे, ते कुठे कुठे गाजत आहे हे आपल्याला आज वाचून कळतं. आज हा चित्रपट तुम्हा सर्वांपुढे अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय आदराने, अतिशय श्रद्धेने तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. मराठी चित्रपटामध्ये जास्तीत जास्त माझे जे कोणी मित्र होते ते सर्व मित्र मी या चित्रपटात आणण्याचा प्रयत्न केला. अभिषेक बच्चन असतील, सलमान खान असतील, संजय दत्त असतील, विद्या बालन असतील, फरदीन खान, बमन इराणी, हे सगळे आपापल्या दिग्गज जे हिंदी चित्रपटसृष्टीतले कलाकार आहेत त्यांनी या चित्रपटात काम केलं. पण त्याचबरोबर आपल्या मराठीतले सुद्धा दिग्गज कलाकार महेश मांजरेकर असतील, सचिन खेडेकर, भाग्यश्री असतील, अमोल गुप्ते असतील, या सर्वांनी सुद्धा या चित्रपटात काम केलं. तर तुमचं प्रेम आणि तुमचा आशीर्वाद या चित्रपटावरती असू द्या. मला इथे महाराज रूपी हे आपले महाराज बसलेले आहेतच, मला म्हणाले तिथे बसा, मी त्यांच्या बाजूला कसं बसणार, म्हणून मी म्हणालो माझी लायकी नाही की मी त्यांच्या बाजूला बसू शकेल. संपूर्ण कार्यक्रम मी हा उभा राहूनच करणार आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. दादा, काही जवानलाच काय इच्छा आमच्या चाहते बसल्या, ह्यांची जी इच्छा आहे ती पुढचे 3 तास मी पडद्यावरती पूर्ण करेन. एक कॉमेडी डायलॉग मला तुमचा, एक कॉमेडी डायलॉग पण होते मराठीमधला, एक सगळ्यांचा कॉमेडी डायलॉग. अच्छा, ओके, थँक्यू व्हेरी मच.